आजारी पडलात आणि लाखोंचा खर्च कसा करायचा हा प्रश्न पडतोय, मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सरकार देत आहे तब्बल 5 लाखांपर्यंत मोफत उपचार. नमस्कार, मी आहे दीक्षा भावे आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कनेक्ट न्यूज. आजची बातमी प्रत्येक सामान्य नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण अनेक वेळा अचानक आजारपण आलं की उपचारांचा खर्च लाखोंमध्ये जातो आणि कुटुंब आर्थिक संकटात सापडतं. पण अशा वेळी केंद्र सरकारची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाखो कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस आणि मोफत उपचार दिले जातात. म्हणजेच मोठ्या आजारांवर उपचारासाठी लागणारा खर्च सरकार उचलते. सरकारच्या अनेक योजना माहिती अभावी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे अनेक पात्र नागरिकही या सुविधेपासून वंचित राहतात. पण आज आम्ही तुम्हाला या योजनेबाबत संपूर्ण माहिती देणार आहोत. कोण पात्र आहे, काय फायदे आहेत आणि घरबसल्या पात्रता कशी तपासायची. ही योजना केंद्र सरकारने 2018 मध्ये सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे. या योजनेअंतर्गत सरकारी तसेच निवडक खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा मिळते. यामध्ये शस्त्रक्रिया, गंभीर आजारांचे उपचार, तपासण्या आणि हॉस्पिटलायझेशनचा खर्च समावेश आहे. विशेष म्हणजे जर तुम्हाला आधीपासून कोणताही गंभीर आजार असेल तरीही त्याचा खर्च या योजनेत कव्हर केला जातो. तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीचा आणि डिस्चार्ज नंतरचा औषधोपचार खर्च देखील या योजनेत समाविष्ट असतो. आता प्रश्न येतो, या योजनेचा लाभ कोणाला मिळतो. या योजनेची पात्रता प्रामुख्याने सामाजिक, आर्थिक, जात जनगणना म्हणजेच SECCच्या डेटावर आधारित ठरवली जाते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक, ग्रामीण भागातील गरजू नागरिक यांना प्राधान्य दिलं जातं. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारने अलीकडे या योजनेचा विस्तार केला असून आता 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यांच्या उत्पन्नाची अट न पाहता. जर तुम्हाला तुमची पात्रता तपासायची असेल तर ती प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्वात आधी आयुष्यमान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP भरून लॉग इन करा. पुढच्या स्टेपमध्ये तुमचं राज्य आणि जिल्हा निवडा. त्यानंतर तुमचं नाव या योजनेच्या यादीत आहे की नाही हे तुम्ही सहज तपासू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया करण्यात अडचण येत असेल तर जवळच्या CSC किंवा महाई सेवा केंद्रात जाऊनही पात्रता तपासता येते. यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे. जर तुमचं नाव यादीत असेल आणि कागदपत्रांची पडताळणी यशस्वी झाली तर तुमचं आयुष्यमान डिजिटल कार्ड तयार केलं जातं. हे कार्ड तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करून उपचारासाठी वापरू शकता. म्हणून जर अजून तुम्ही तुमची पात्रता तपासली नसेल तर आजच तपासा, कारण गरज पडल्यावर ही योजना तुमच्यासाठी मोठा